हॅलो, मी राजन सावरीकर आणि तुम्ही बघत आहात फिजिक्स कट्टा। आज आपण बघूया स्ट्रेन। स्ट्रेन हा खूप सोपा कन्सेप्ट आहे। जेव्हा आपण इलास्टिक जे आहे ते ताणतो दोन्ही हात बोटांमध्ये पकडून, तेव्हा त्याची लेंथ वाढते। त्याची ओरिजिनल एक लेंथ असते आणि वाढलेली एक लेंथ, ह्या दोन्ही लेंथ जर आपण मेजर केल्या तर ती वाढलेली लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ हा जर रेशो आपण फाइंड आउट केला तर त्यांनी आपल्याला स्ट्रेन मिळतो। त्या स्ट्रेनला आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असं म्हणतो। कारण स्ट्रेनचे 3 प्रकार येतात। पहिला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, ज्याच्यामध्ये लेंथ वाढलेली असते आणि ओरिजिनल लेंथ बरोबर त्याचा रेशो आपण घेतो। सो याचा डेफिनेशन जर बघायचं आपण ठरवलं तर इट इज डिफाइंड ॲज द चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ ऑफ द बॉडी, असं आपल्याला सिंपल डेफिनेशन करता येतं। अर्थात हे दोन्हीही रेशो असल्यामुळे, म्हणजे वर पण लेंथ आहे आणि खाली पण लेंथ असल्यामुळे स्ट्रेनला तुम्हाला युनिट नाही आहे, कारण इट इज अ रेशो ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटीज। दुसरा आहे व्हॉल्यूम लेंथ, व्हॉल्यूम स्ट्रेन। याच्यामध्ये व्हॉल्यूम चेंज होतो। जर तुम्ही एक क्युबिकल इलास्टिक घेतलं रबर आणि त्याला जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्याचा व्हॉल्यूम चेंज होईल, मध्ये खड्डा पडेल, त्याला तुम्ही बोटाने दाबल्यानंतर तर व्हॉल्यूम चेंज झाला की त्याचा चेंज झालेला व्हॉल्यूम आणि डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम हे जर रेशो आपण घेतला तर आपल्याला व्हॉल्यूम स्ट्रेन मिळतो। अर्थात हाही रेशोच आहे दोन सेम फिजिकल क्वांटिटीचा, कारण वर व्हॉल्यूम आहे खाली व्हॉल्यूम आहे, त्याच्यामुळे व्हॉल्यूम स्ट्रेनला देखील युनिट नाही। तिसरा स्ट्रेनचा प्रकार आहे शियरिंग स्ट्रेन। तुम्ही जेलीचा जर क्यूब एका डिश मध्ये ठेवला आणि त्या डिशला हलवलं तर जेलीचा वरचा लेयर जो आहे तो हलतो, काही अँगल मध्ये तो क्यूब जो आहे तो हलायला सुरुवात होते। सो अशा पद्धतीचा जेव्हा स्ट्रेन तुम्हाला मिळतो त्याला आपण शियरिंग स्ट्रेन म्हणतो। आणि शियरिंग स्ट्रेन मध्ये बॉडीचा खालचा भाग फिक्स असतो आणि वरच्या भागाचं फक्त काही रेडियन्स मध्ये डिस्प्लेसमेंट होतं, अँगल मध्ये काही डिस्प्लेसमेंट होतं थोडंसं, आणि ते परत ओरिजिनल स्टेटला येतं। तर अशा पद्धतीचा जो स्ट्रेन आहे त्याला आपण शियरिंग स्ट्रेन म्हणतो। सो स्ट्रेनचे 3 प्रकार, लॉन्जिट्युडिनल, व्हॉल्यूम आणि शियरिंग स्ट्रेन। आपण हा स्ट्रेन आणि स्ट्रेस हा प्रकार आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पण वापरतो आणि तो सिमिलर आहे फिजिक्स मध्ये पण। आपण मेंटली खूप डिस्टर्ब असतो किंवा खूप आपल्याला ताण आलेला असतो तेव्हा आपण म्हणतो की स्ट्रेस आलेला आहे, मला खूप अभ्यासाचा स्ट्रेस येतो, किंवा एकाच दिवशी खूप मोठं काम करायचं असेल, म्हणजे टेबल वर्क करायचं असेल तरी स्ट्रेन येतो, आपल्याला स्ट्रेस येतो। आणि ज्या दिवशी आपण खूप शारीरिक काम करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेन येतो, आपले मसल्स जे आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेन आल्याची जाणीव आपल्याला होते। सो हाच प्रकार फिजिक्समध्ये सेम अर्थानेच वापरला जातो। इथे स्ट्रेस आणि स्ट्रेन याच्यामधला फरक असा आहे की डिफॉर्मिंग फोर्समुळे बॉडीमध्ये जे चेंजेस होतात, जो ताण निर्माण होतो त्याला आपण स्ट्रेन असं म्हणतो। आणि स्ट्रेस म्हणजे इंटरनल फोर्स, इंटरनल होणाऱ्या गोष्टी, आतून मॉलिक्युलर फोर्स आतून लागणारा त्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो। सो हा व्हिडिओ जर कळाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।